हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या लेक्चरमध्ये. आणि आजचा आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे फाउंडेशन ऑफ स्टोरी टेलिंग. फिल्म मेकिंगमध्ये फार महत्त्वाचा टॉपिक म्हटला तरी चालेल. हेच आपलं फिल्म मेकिंगचं फाउंडेशन आहे. ओके, तर यामध्ये आपण बघूया इंट्रोडक्शन ऑफ स्टोरी टेलिंग. स्टोरी टेलिंग इज़ द हार्ट ऑफ फिल्म मेकिंग. भाई, अगर हार्ट ही नहीं रहेगा तो ज़िंदा कैसे रहोगे? जोक्स अपार्ट, एव्हरी फिल्म टेल्स अ स्टोरी. प्रत्येक फिल्ममध्ये एक स्टोरी असते म्हणजे असते. स्टोरीशिवाय फिल्म होऊच शकत नाही. गुड स्टोरी कनेक्ट्स द इमोशनली विथ द ऑडियन्स. इमोशनली ऑडियन्सशी कनेक्ट होते स्टोरी. चांगली स्टोरी असेल. स्टोरी मेक्स व्ह्युअर्स केअर अबाउट कॅरेक्टर. कथा प्रेक्षकांना पात्रांशी जोडते. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे महाभारत. ओके, स्टोरी का महत्त्वाची आहे फिल्ममध्ये? स्टोरी नाही तर काही नाही भाऊ. कथा चित्रपटाला दिशा देते. स्टोरी गिव्स द डिरेक्शन टू द फिल्म. जर तुमची स्टोरी प्रॉपर हे होत नसेल, दिशा नसेल, तर तुम्ही सिक्वेन्स कळणार नाही, कुठं काय चालू आहे, काय नाही काहीच कळणार नाही. त्यामुळे स्टोरी ही फिल्म पुढे घेऊन जात आहे. विदाऊट स्टोरी फिल्म फील एम्प्टी. ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही ना. जसं नटरंगमध्ये डायलॉग आहे, बाय नाही आहे तर काय नाही, तसं स्टोरी नाही आहे तर काय नाही. स्टोरी कंट्रोल्स द इमोशन अँड एंगेजमेंट. स्टोरी ऑडियन्सला खेळवून ठेवायचं काम करते. पुढं काय होणार हे सगळं स्टोरीमध्ये क्युरिओसिटी मार्फत ऑडियन्सला कळतं. स्ट्रॉंग स्टोरी स्ट्रॉंग फिल्म. आणि मराठीमधलं चांगलं उदाहरण देता येईल आपल्याला सैराट. चांगली स्टोरी होती म्हणून लोकांना इतका चांगला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ओके, तर मग माझं लेक्चर हिंदी मराठी मिक्स कंप्लीट भेल असते, खरं एन्जॉय करू शकता. व्हॉट इज 3 ॲक्ट स्ट्रक्चर? इट इज द बेस ऑफ ईच अँड एव्हरी फिल्म. अ कॉमन स्टोरी टेलिंग फॉर्मॅट महत्त्वाचा आहे ना. मोस्टली यूज केला जातो. 3 भागांमध्ये याची विभागणी आपण करू. बिगिनिंग, मिडल आणि एंड. सुरुवात, मध्य, शेवट. कुठल्याही कथेला सुरुवात ही असते, मध्य असते आणि शेवट असतो. त्याशिवाय ती कथा पूर्ण होत नाही. द ॲक्ट फर्स्ट, बिगिनिंग, सेटअप. तुमची स्टोरी मुख्य पात्रांची ओळख करून दिली जाते. इंट्रोड्यूस मेन कॅरेक्टर. आता के जी एफ कुणाची आहे? रॉकी. पहिला बघा, रॉकीचं कॅरेक्टर लहानपणापासून त्यांनी एस्टॅब्लिश केलं. शो द वर्ल्ड ऑफ स्टोरी. KGF. आता पहिला रॉकीचं मुंबईमधलं जग दाखवलं, त्यानंतर KGF दाखवलं, त्यानंतरनं खरी मजा. प्रेझेंट द मेन प्रॉब्लेम काय आहे? कथानकाचे जग दाखवून मुख्य समस्या दाखवली जाते. एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे? ओके, त्यानंतर एंड्स विथ टर्निंग पॉईंट. जर त्यामध्ये ट्विस्ट नसतील तर आत्ताची ऑडियन्स आरामात कोणतीही स्टोरी प्रिडिक्ट करू शकते. आणि जेव्हा तुमची ऑडियन्स तुमची स्टोरी प्रिडिक्ट करते त्यावेळी खरी मजा निघून जाते. त्यावेळी तुमचा ती फिल्म बघण्यामधला इंटरेस्टच निघून जातो. त्यानंतर मिडल पार्ट कॉन्फ्लिक्ट, संघर्ष, जो की प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. द लॉंगेस्ट पार्ट ऑफ स्टोरी, कथेला सर्वात मोठा भाग. याशिवाय ऑडियन्स तुमची त्या कॅरेक्टर्सशी, त्या स्टोरीशी कनेक्ट नाही होत. कॅरेक्टर्स फेसेस द चॅलेंजेस. तुमच्या मुख्य नायक जोपर्यंत प्रॉब्लेम फेस करत नाही तोपर्यंत स्टोरी पुढं जातच नाही. कॉन्फ्लिक्ट बिकम्स स्ट्रॉंगर. अजून ती तीव्रता वाढली पाहिजे त्या संघर्षाची. टेन्शन इन्क्रीज झालं पाहिजे तरच मजा आहे, नाही तर नाही. महाभारत एकदमच जर येऊन श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र चालवून सगळ्यांना संपवून टाकलं असतं तर महाभारतात इंटरेस्ट राहिला असता का? नाही. महाभारताच्या प्रत्येक टप्प्यात युद्धाच्या एक चांगला योद्धा धारातीर्थी पडला. तो का पडला, कशासाठी पडला, त्याची बॅकस्टोरी काय हे. त्यानंतर ॲक्ट 3 फायनल कन्फ्रंटेशन. ओके, सॉरी. अंतिम संघर्ष घडतो इथं. नेमकं शेवटची फाईट आपल्या भाषेत बोलायचं झालं तर प्रॉब्लेम गेट्स सॉल्व.
म्हणजे आता हा आता हे मेला, गब्बर मेला, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली ना, इथं समस्या सुटते. कॅरेक्टर एकतर चेंज होतं किंवा ग्रो होतं. आय रिपीट, कॅरेक्टर एकतर चेंज होतं किंवा ग्रो होतं. तुमच्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी बदल होतात तिथं. ओके, स्टोरी रीच द कन्क्ल्युजन, शेवट गाठतो. हॅपी एंडिंग दरवी हॅपीच असेल असं नाही. एक्झाम्पल ऑफ 3 ॲक्ट स्ट्रक्चर आपण बाहुबलीचं देऊ. बाहुबली त्यामध्ये पहिला काय, शिवडूची ओळख, म्हणजे बाहुबलीचं जो कॅरेक्टर प्रभासने केलं, तर तो बाहुबली होण्याआधी तो कोण होता, आदिवासी वगैरे. त्यानंतरनं महेशपती आणि त्याचा संघर्ष, आणि शेवटला रहस्य उलगडते काय, की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. अगेन, व्हॉट इज द कॉन्फ्लिक्ट, प्रॉब्लेम और स्ट्रगल. हे पार्थ धनुष उठाव. मी अजून परत महाभारतावर जातो. जेव्हा श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की नाही, रणांगणाच्या ह्याच्या युद्धभूमीच्या मला जरा अजून आत घेऊन चला, समोरच्या सेना मला बघू दे. जेव्हा अर्जुनाला कळतं की समोर आपले सगळे भाऊच आहेत, गुरु आहेत, आणि आपली वडीलधारी लोक आहेत, मी त्यांच्यावर शस्त्र कसं चालवू, हा जो त्याच्या मनामध्ये उठणारा संघर्ष आहे स्वतःबद्दल, हा फार मोठा आहे. टू बी ऑर नॉट टू बी. संघर्षामुळेच कथा पुढे जाते, अदरवाईज काही इंटरेस्ट नाही. ओके, कथा रंजक बनते. संघर्ष नसल्यास कथा नसते, इंटरेस्टच राहणार नाही ऑडियन्सला. त्यानंतर टाईप ऑफ कॉन्फ्लिक्ट, इथं हा कॉन्सेप्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. संघर्ष कॅरेक्टर आणि कॅरेक्टरमध्ये असू शकतो. ओके, म्हणजे जयवीरूचा संघर्ष गब्बर बरोबर, बॅटमॅनचा संघर्ष जोकर बरोबर. संघर्ष स्वतः बाबतीत पण असू शकतो. म्हणजे मानसिकदृष्ट्या माझा मशिनिस्ट हे याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्हाला यूट्यूबला फिल्म अवेलेबल आहे, मशिनिस्ट, जाऊन बघा. ख्रिश्चन बेल, आई शपथ फोडून ठेवला आहे भावानं. त्यानंतर कॅरेक्टर वर्सेस सोसायटी, ह्याचं नागराज मंजुळेंचं, अरे काय मला माहीत नाही, असं कसं होईल. जब्याची फिल्म, जब्याची फिल्म कोणती, अरे असं कसं होईल. हां ठीक आहे, सॉरी, मला कदाचित नाही आठवलं. बट संघर्ष सोसायटीबद्दल असू शकतो, म्हणजे समाजाबद्दल, एका ह्याचा एका कॅरेक्टरचा एखादा मध्ये संघर्ष असू शकतो. संघर्ष निसर्गासोबत देखील असू शकतो. कास्टवे, हिरो त्या बेटामधून बाहेर पडण्याची त्याचा जो स्ट्रगल आहे, त्याचा जो संघर्ष आहे, त्याचं हे एक्झाम्पल आपल्याला देता येईल. कॅरेक्टर इन स्टोरी टेलिंग, यामध्ये आता आपण बोललो तर आपण बॉलिवूड मसाला मूवीजचं जर बघितलं तर हिरो म्हणजे कोण, प्रोटॅगनिस्ट. विलन त्याच्या अपोजिट कोण आहे, म्हणजे विलन, अँटॉगनिस्ट. ओके, प्रभू रामचंद्र, आणखीन रावण, हे दोन हे झाले. मग हे नायक, हे खलनायक. ओके, त्या कॅरेक्टरचं गोल काय आहे, सीता मातांना लंकेतून परत आणणं, हे गोल झालं ना. ओके, अर्जुनासाठी गोल काय असणार, की युद्ध जिंकणं, हे त्याचं गोल आहे. ओके, आणि त्यामध्ये ते गोल अचीव करत असताना त्याला अडचणी निर्माण झाल्या तर त्या कथेमध्ये इंटरेस्ट आहे. अर्जुनानं जर पहिल्याच दिवशी जर सगळ्यांना समजून टाकलं असतं तर मज्जा राहत नाही महाभारतात. महाभारत स्टडी करा भाऊन. जर तुम्हाला कॅरेक्टर डेव्हलपमेंट आणि कॅरेक्टर कशी लिहायची असतील ना, तर महाभारत हे एकदा वाचून काढाच. कॅरेक्टर डेव्हलपमेंट, परत आपण तिथं आलो. कॅरेक्टर शोड ग्रोथ, पात्रामध्ये काहीतरी विकास झाला पाहिजे. अर्जुन कुरुक्षेत्राच्या आधी आणि अर्जुन कुरुक्षेत्रात आल्यानंतरनं, युद्ध केल्यानंतरनं, अर्जुन एक चांगला धनुर्धर होता, खरं सर्वोत्तम हा झाला कुरुक्षेत्रानंतरनं. चेंज मेक्स द स्टोरी मिनिंगफुल. जर त्यामध्ये काय बदल नाही घडले, तुमचं कॅरेक्टर फ्लॅट झालेलं, तर काहीच अर्थ नाही ना. अजून एक एक्झाम्पल देऊ शकतो मी, रॉकस्टार फिल्ममधलं जॉर्डन. तो कसा त्याचा कॅरेक्टरचा ग्राफ बदलत गेला बघा. इथं बदलामुळे अर्थपूर्ण
हो, बदल व्हायलाच पाहिजे ना. ग्रोथ हॅपन्स थ्रू द कॉन्फ्लिक्ट. आणि हा कुठं होतो आहे, तुमच्या संघर्ष ज्यावेळी तुमची कॅरेक्टर फेस करतो आहे त्यानंतर ना त्याच्यामध्ये तो एक आर्टिस्ट, तो एक 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 त्याच्यामध्ये एक ग्रोथ होते ना कॅरेक्टरमध्ये. जोपर्यंत अर्जुन जे गोष्टी फेस करत नाही, जे प्रॉब्लेम फेस करत नाही, तोपर्यंत तो नाही होत ना तिथं. ओके. मिल्खा सिंग जोपर्यंत त्याचा अपमान होत नाही, त्या नाही बाबा जॅकेट तू घालायची नाहीस, हे नाही ते नाही, तोपर्यंत त्याच्यात ती आग पेटत नाही आणि त्यातूनच इंटरेस्ट तयार होतो. ऑडियन्स रिलेटेड टू द चेंज, प्रेक्षकांना बदलाशी जोडते. मग त्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आला. आता ह्याचं अजून एक एक्झाम्पल मला द्यावंसं वाटेल. खरंच फिल्म चुम्मेश्वर आहे, कांतारा. भाऊ काय कॅरेक्टर ग्राफ घेतला आहे शिवाचा, बाप रे बाप. इमोशनल कनेक्शन पाहिजे. शेक्सपियरचे नाटकं बघा, ओथेलो. इमोशनल कनेक्ट जर नसेल, एखादी फिल्म असेल आणि त्या फिल्ममध्ये कॅरेक्टरशी ऑडियन्स कनेक्ट होत नाही आहे इमोशनली, तर ती फिल्म ग्रो नाही होणार. रॉकीबरोबर तुम्ही जर, मी सारखं KGF देतो कारण की मास फिल्म आहे, लोकांना लगेच कनेक्ट होईल. ऑडियन्स फील्स हॅपी, सॅड, एक्सायटेड, ह्या भावना ऑडियन्समध्ये तयार झाल्या पाहिजे, तर काहीतरी अर्थ आहे ना. नाहीतरी आली ऑडियन्स पॉपकॉर्न खाल्ले गेले, काय अर्थ आहे त्याला. भावनांना, इमोशन्स मेक्स द सीन पॉवरफुल. टॅनाना, सबसे बड़ा योद्धा होती है माँ. इमोशन्स प्रो, इमोशन्स. गुड रायटिंग क्रिएट्स द एम्पथी. चांगले लिखाण सहानुभूती निर्माण करते. आता परत मी KGFवर येतो. ती अशी जात असते आणि मग त्या आईसाठी तो असं तो सगळं ट्रॅफिक हे करतो, मा सबसे बडी. दॅट इज ह्याच्यामध्ये गेला तुम्ही, शोलेमध्ये अमिताभ बच्चनला गोळी लागते, तो मरतोय. इमोशनल कनेक्ट आहे ना भाऊ, त्याशिवाय तुमची ऑडियन्स कशी कनेक्ट होणार. बिग पिक्चर, स्टेज ऑफ फिल्म मेकिंग. ओके, आता आपण स्टेजेस ऑफ फिल्म मेकिंगमध्ये काय बघू की आता स्क्रीन प्ले रायटिंगमध्ये मेन काय काय टप्पे आहेत ते बघू आपण. आयडिया, कल्पना, पटकथा लेखन, स्क्रीन प्ले रायटिंग. ओके, त्यानंतरनं प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन. हे आपले टप्पे अजून हे येतच जाणार, सारखे येतच जाणार. ओके, हाऊ स्टोरी टेलिंग फिट्स in filmmaking. Story begins with the idea. Script turns idea into scene. म्हणजे आयडिया ज्या तुमच्या आहेत त्या सीनमध्ये कन्वर्ट होतात आणि स्क्रिप्ट सेव्ह द प्रोडक्शन टाईम. स्टोरी इज द फाउंडेशन ऑफ फिल्म. परत तेच म्हटलं, खरं इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर तुमचा स्क्रीन प्ले चांगला असेल तर प्रोडक्शनचा टाईम वाचतो. एक्झॅक्टली लोकांना कळते की नेमकं काय करायचं आहे. अदरवाईज भाऊ, आता भरपूर वेळा आता होतं ना की नाही चल भाऊ आपण शॉर्ट फिल्म बनवू, कुठं आहे स्क्रिप्ट, काय डायलॉग आहेत, तिथं गेल्यानंतर ना मग सीन डिसाईड करायला 2-3 तास जातात, तो पण लाईट निघून गेला आहे. सॉरी, होतं आहे असं. ओके, हाऊ स्टोरी टेलिंग फिट्स इन द, ही रिपीट झालं आहे. ओके, तर यामध्ये परत मी जसं म्हटलं 3 ॲक्ट स्ट्रक्चर आहे. कॉन्फ्लिक्ट महत्त्वाचं आहे, पात्र तुमची चांगली पाहिजेत आणि चांगली कथा पाहिजेत. ओके, इट वॉज दॅट्स इट. पुन्हा भेटू नवीन एका लेक्चरमध्ये नव्या दमाने. तब तक के लिए बाय बाय. आणखीन सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल. सी यू, बाय बाय.